मंडळी बघा किती गर्दी झालेली आहे, पण खूप मजा येते सगळ्यांसोबत. रामाचा पाठव सीताबाईला नेसवा, जन्मोजन्मी एकच वसा. नमस्कार मंडळी, मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर बघा सकाळपासून काही मी व्हिडिओ काढलेला नाहीये, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्याचा किती मोठा गोंधळ असतो आमच्या घरात, तर थोडे थोडे शॉर्ट्स व्हिडिओ त्याचे काढलेले आहेत. तर आता मी व्लॉगला सुरुवात करत आहे की आम्ही आता बाहेर जाणार आहोत पूजा करण्यासाठी, वौसा करण्यासाठी. तर आम्ही बाहेर जाणार आहोत. तर आता बघा हा माझा आहे आजचा संक्रांतीचा लुक, मी शॉर्ट्स मध्ये पण टाकलेला आहे. आता मी तुला आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला मी साड्या वगैरे दाखवते. इथे मी आहे ना पूर्णपणे म्हणजे सगळे सोन्याचे दागिने नाही घातलेले, कारण म्हटलं दुपारची वेळ आहे, बाहेर जायचं तर मग परत आधी चोरी बिरी बाबो, आणि त्याच्यात सोनं एवढं महाग झालेलं आहे. अरे देवा पांडुरंगा, त्याच्यापेक्षा म्हटलं नको, आपलं थोडंसं घालून जाऊया, कारण खूप चोरांची याची पण भीती आहे. तरी पण मी थोडेफार, माझी सासूबाई खरंच खूप ओरडते मला दागिने न घातल्यामुळे, पण मी त्यांना ह्या वेळेला समजवलेलं आहे. तर मग बघूया, तरी पण आता ती ओरडली तर मला घालावेच लागणार आहे. तर मी आता कानातले वगैरे तर सगळं माझं घालून झालेलं आहे. आता माझ्या जाऊबाई पण येतील, नणंदबाई पण येतील आणि सासूबाई पण येतील. तर चला हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा, खूप धम्माल येणार आहे या ब्लॉग मध्ये. अर्चना ताई या लवकर या. बघा 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 आलेल्या अर्चना ताईंची खूप खूप शुभेच्छा. साडी पण एकदम मस्त आहे, एकदम सुंदर दिसतात, एकदम भारी. चुडा दाखवा, एकदम भारी नाही सॉरी, नणंदबाई आणि नवरा दोन्ही घातलेला आहे बरं का. तर चला आता आपण आईंना पण बघूया, खूप छान दिसतात. चला मंडळी आता मी आले सासूबाईंकडे. आई एकदम मस्त दिसतंय हो. दिसते का? एकदम भारी, एकदम भारी. आपलं काय साधा मेकअप, साधी साडी, एकदम छान दिसतंय. सगळं झालं का घालून बिलून? झालं की काय करायचं. अहो तुम्ही नेहमी काठापदराची साडी घालून असता, आज का नाही नेसली? अगं जरा मला हलकी फुलकी बरी वाटली ग, म्हणून म्हणलं जाऊ दे, नेहमीच काटापदराची आई कली ह्या त्या, म्हणून म्हणलं आता हीच साधी आपली सिंपल घाल. पण एकदम सुंदर आहे, खूप उठून दिसतोय कलर. ब्लाऊज तर एकदम मस्त वाटतोय, बांधणी पॅटर्न एकदम मस्त वाटतंय. म्हणून मला वाटलं हलकी बी आहे आणि त्याच्यात ती नथ एवढी मोठी, मोठा टिक्का आणि मोठी नथ, एकदम मस्त वाटते. आली बघा, स्वर्गाची परी, रोकड्यांची राणी आलेली आहे, राजू रोकड्याची राणी. एकदम मस्त दिसतंय नणंदबाई, खूप छान दिसतंय. हा मस्त साडी घातलेली आहे. अच्छा, तुमच्या नणंदबाईने तुम्हाला घेतलेली साडी आहे, एकदम अप्रतिम दिसते साडी. आणि चुडा हा खूप सुंदर दिसतोय. तर आपल्या सगळ्या महिलांचा सण असतो, त्यामुळे भरगच्च आणि मस्त असं नटून खटून मराठमोळा साज करून आम्ही चाललो होतो तर वौसा करायला. मंडळी आता आम्ही बघा 4 जणी, आता आई खालती बसलेले आहे तिथे, आम्ही 3 जणी पण तयार झालेलो आहे. आता निघतोय ओसा करण्यासाठी, 3 वाजून गेलेले आहेत. आता पटापट जाऊया, ओसा करून येऊया. चला, आम्ही आता मंदिरात पोहोचलेलो आहे, स्टेशन पासून एकदम जवळ असं मंदिर आहे. आता इकडे ओसा करणं चालू आहे, तिथे सगळ्या महिला बसलेल्या आहेत. चला अजून पुढे दाखवते तुम्हाला. आम्ही येतो त्यावेळेला बहुतेक वेळेला हे मंदिर बंदच असतं, कारण मग पूजा आतमध्ये करू देत नाहीत, आतल्या साईडला करू देत नाहीत. 5-6 वाजता वगैरे असं उघडलं जातं मंदिर. तर मग आता सध्या मी इथे पूजून घेते. आपण आणलेला वाण वगैरे इथे वाढायचा आणि असंच करत पुढे पूर्ण लाईनशीर मंदिर आहेत, तिकडे पूजत जायचंय. त्याच्यानंतर मग आपले सगळे घरातले मोठे आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. त्यांचं चाललंय यात्रे. तर बघा आता इथे सगळ्या माझ्या सासूबाई बसलेल्या आहेत, सगळ्या सासूबाई बसलेल्या आहेत. ह्या सगळ्यात मोठ्या 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 4 सासू बसलेले आहेत. रामाचा पाठ सीताबाईला जन्मोत्सव, हा रामाचा वौसा, सीताचा वौसा, जन्म. आता खूप मुश्किल झालेलं आहे सारखं व्हिडिओ काढत बसायचं प्रत्येकाचं. आत्या मला तिळगुळ देत आहेत. आत्या गोड बोलते ना. आत्या सांगा, असं कसं काय माहिती, कसं काय बोलत नाही का? दादा आमची सासूबाई आमचं काय माहिती. चला आत्या बहिणी, पहिला तिळगुळ मला मिळालेला आहे, पहिला मला मोठ्या सासूने दिलेले, आता दुसरा खाते मी.
पोट भरलं का? नाही नाही नाही, कांताताईंचा खात नाही तिथपर्यंत. कांताताईंचा तिळगुळ मला मिळत नाही तिथपर्यंत मला पोट भरत नाही. तर बघा मंडळी, इथे सगळ्या महिला जमा झालेल्या आहेत, जुन्या नवीन सगळ्या मैत्रिणी, सगळ्या वहिनी, सगळ्या बहिणी. जावा जावा, नुसतं महिलांचा मेळा लागलेला आहे. तर आता हे जे तिळगुळ आहेत, हे म्हणजे तीळ जे आहे ते इथे घेतात. रामाचा पाठव सीताबाईला नेसवा, जन्मोजन्मी एकच गोसा, असं बोलून नंतर वाण द्यायचा. हे आमच्या नणंदबाई आहेत. अख्ख्या युट्यूब फॅमिलीला माहिती आहे. नंदनबाई आहेत त्या. लाडू कुठे आहे? लाडू मी खाऊन टाकला. लाडू मी खाऊन टाकला. नाही, मला लाडू खूप आवडतात. मी इथे आले की चालू होते. दिवसभर माझा उपवास असतो ना. मग असं कसं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आहे का आता? तुम्हाला गोड बोलावंच लागणार. हक्काच्या तुम्ही गोड बोलावंच लागणार यांना. काय कडू बोलते काय? मग तेच तर, नाहीच बोलत ना कडू. जन्मी वसा. घ्या गोड गोड बोला. नक्की तरी बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणलं. बघा हे सगळं आमचं महिला मंडळ. कांताताई स्टार्ट. आम्ही ऍक्च्युली सरप्राईज आहोत की तुम्ही इकडे आलेले आहेत. आम्ही विचार करतो म्हटलं घरी तर नाही आलेले, त्या येतात की नाही काय माहिती. डायरेक्ट मंदिरात आले. हा, डायरेक्ट मंदिरात आले. घरापासून डायरेक्ट मंदिर. तुम्ही हायलाइट केले, हायलाइट केले हेअरला. छान वाटतात, एकदम भारी वाटतात. आल्या पहिला आईला बघू. सण येतो या हा, सगळं वस्तू माहिती खात्यावर लिहून. कराठी सण येतो, पुन्हा पुन्हा सगळं वस्तू सासू. माणसाला लास्ट नाही ना, लास्टला नाही आले बाबा. सगळ्यात मोठी जाऊबाई येते. चोपायचे आशीर्वाद मोठावाला पाहिजे, एकदम धमाकेदार. सगळ्यात शेवटी आले ना माझ्याकडे. थांब तुला देते. नाही नाही, युट्यूब फाडून बाहेर आहे बोल. काय मस्त कलरिंगच्या साड्यात. आता जास्त गर्दी व्हायला लागली. आता जास्त गर्दी व्हायला लागली. रामाचा पाठव सीताबाईला नेसवा, जन्मोजन्मी वसा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, भांडू नका अजिबात नाही. बघा. नक्की. मंडळी बघा किती गर्दी झालेली आहे, पण खूप मजा येते सगळ्यांसोबत. वाघमारांच्या सुना. सून नंबर 1, सून नंबर 2 कोण आहे? शोध. ही पण आहे. सून नंबर 2 आहे, सून नंबर 3 आहे. मधल्या काय काय गायब झाल्यात. नाही पण मधल्या गायब झाल्यात ना. आम्ही 7 जणी जावाय म्हणा. हा, 7 जणी जाऊ आहोत आम्ही. 3-4 जणी आता गायब झालेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या जणी आहेत इथे. आता आपण एकेकाला. अरे पण आता मधल्या गायब झाल्यात ना, कोणाकोणाला दाखवू मग. तर हे बघा इथे चिटिंग झालेली आहे. मला सोडून इथे फोटो व्हिडिओ निघालेले आहेत. मोहिते ताई चिटिंग आहे. ही आमची अनुडी. आम्ही मगाशी मंदिर जिथे पुजलो होतं तर आता पण अजून पण बंदच होतात, कारण आतमध्ये खूप गडबड गोंधळ होऊन जातो म्हणून. फोटो सेशन चाललंय. चला आता पूजा ट्रॅफिक करून झालेली आहे. आता आम्ही सगळं निघायला गेलो. अजून पण किती मोठा गोळका आहे बघा इकडे. खरंच एकदम छान वाटलं सगळ्यांसोबत येऊन. चला बाय बाय सर्वांना.